रामकृष्ण हरी. तर आज तट परिवर्तन करतोय. चाललो आहे आता पुढे, मार्गस्थ होत आहे मी. थोड्याच वेळात तट परिवर्तनाचा व्हिडिओ येईलच माझा आरती करताना, आणि थोड्या वेळात पोचते तिकडे नरमध्ये कृष्ण हरी. तर माझ्या मागे इकडे बघू शकता, हा गायत्री सरोवर आहे आणि या सरोवरमध्ये मैया गुप्त झालेली आहे. आणि सुंदर अशी झाडं, सुंदर असं वातावरण आहे सकाळचं. आणि आज होणार आहे तट परिवर्तन नर्मदे हर. तर आता मी चाललेलो आहे पुढे मैया की बग्याकडे, आणि थोड्याच वेळात मैया की बग्या पास करून आरती करून नंतर पुढे मार्गस्थ होणार आहे नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा, थंडी तर वाजतीये, पण थंडीला आळा घालून स्वेटर आणि ते काढून मी पुढे चाललेलो आहे. आता थोड्याच वेळात मग्याच्या बग्याकडे पोचल आणि पूजा पाठ करून आरती करून पुढे मार्गस्थ होणार आहे. तट परिवर्तन करतोय नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर हे जे दिसतोय पलीकडचा रस्ता आणि जो अलीकडचा रस्ता दिसतोय, तर हे जे मधलं अंतर आहे, इथे मैया गुप्त अवस्थेत आहे. आणि इथे पुढे गेल्यानंतर मैया बालिका स्वरूपात आहे. तर ज्यावेळेस समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस भगवान शंकरांना घाम आला होता. तर काही त्या घामाच्या धारा जे पडलेल्या आहेत त्या इकडे येऊन पडल्या होत्या अमरकंटकमध्ये. तर त्यापासून नर्मदा मैया प्राप्त म्हणजे जागृत झालेली आहे बालिका स्वरूपात. आणि पुढे नंतर गेल्यानंतर जो मैकल पर्वत आहे, तर मैकलसूत राजा होता, त्यांनी मैयाचा सांभाळ केलेला आहे आणि मैयाला मोठं करून त्यांचा विवाह लावण्याचा त्यांनी हे केला होता. त्यामुळे मैया इथून पुढे गेलेली आहे. तर पुढे सर्व सांगणारच आहे. बोलण्यात नवीन असल्यामुळे थोडा अडखळतोय. इथे बघा किती छोटं अंतर आहे. इथं मैया गुप्त अवस्थेत आहे एवढ्या जागेत. नर्मदे हर. कृष्ण हरी. तर आता आपण इथे तट परिवर्तन करत आहोत. आता इथे पाठपूजा आरती करून पुढे निघणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, दे हर, नर्मदे हर मैया. नर्मदे हर. थोड्याच वेळात ते आरती करून पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर, हर. रामकृष्ण हरी. तर आता इकडे बघताय खोलदरी आहे आणि पूर्ण अशी खोलदरी आहे इकडं. आणि हा जो पर्वत आहे तो मैकलसूत पर्वत आहे. तर मैकलसूत राजाने सांभाळ केल्यानंतर मग जशी जशी मोठी व्हायला लागली तसं तिचं विवाहाचं त्यांना विचार पडला. तर त्यांनी योग्य असा वर शोधला. सोनमुडा म्हणून राजा होता, त्याच्याशी विवाह होणार होता. तर मैयाची दासी म्हणजे जुईली आणि मैया या असंच एकदा बोलता बोलता मैयाला सुचलं की आपण जर जुईलीला जर सोनमुडा राजाकडे पाठवलं, राजाचा स्वभाव बघण्यासाठी कसा आहे कसला नाही, तर
त्यासाठी मायानं ज्वेलीला पुढे पाठवलेला आहे. तर ते आपण आता मी दाखवतो ज्वेली. रामकृष्ण हरी. तर आपण श्रीयंत्राकडे आलेलो आहोत, पण मंदिर बंद असल्या कारणानं आतमध्ये काय जाऊ शकणार नाही. इथं अजून उघडलेलं नाही. असलं मंदिर आहे. कलाकृती एकदम मस्त अशी. रेवाकुंड येथील ते रेवाकुंड मध्ये आपण जास्त उल्लंघन होत असतं इथे, त्यामुळे आपण जास्त वेळ थांबणार नाही. इथं दाखवण्यासाठी थांबलोय फक्त. हे बघा, आज गर्दी खूप कमी आहे, परिक्रमावासी पण खूप कमी आहेत. परिक्रमावासी आपल्या आपल्या मार्गाने पुढे मार्गस्थ झालेले आहेत. पुढे जाण्याची घाई झाली आहे. जिथे महत्त्वाचं असतं तिथे थांबणार नाहीत. तर बघा, इथून इकडं दक्षिण तट आहे आणि पलीकडे उत्तर तट आहे. तर आपण उत्तर तटाने न येता आपण दक्षिण तटाने मंदिरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नर्मदे हर. तर आता मी पुढे मार्गस्थ होणार आहे लगेच. नर्मदे हर. बघा, जे पांढरं मंदिर दिसतंय ते होतं रेवाकुंड आणि इथे एक सरोवर आहे आणि हे अमरकंटक गाव आहे. तर या अमरकंटकची आपण थोड्याच वेळात रजा घेणार आहोत. म्हणजे पुढे मार्गस्थ झाल्यानंतर जंगल रस्ता लागणार आहे आपल्याला आणि याच्या पुढे लागणार आहे आता एरंडी गुफा. तर तिथे पण जाणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इकडनं पुढे मार्गस्थ होत आहे मी आता. नर्मदे हर. नर्मदे हर. दे हर. रामकृष्ण हरी. तर पुढे आल्यानंतर असा मार्ग लागलेला आहे. आता अमरकंटकपासून आपण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. अजून भरपूर पुढे जायचं आहे. तरी परिक्रमाशी चालतायत. नर्मदे हर. तर एरंडी गुफेकडे न जाता मी आता सरळ मार्गाने निघत आहे, कारण भोजन प्रसादी मिळालेली नसल्यामुळे. आणि आपण काही जेवण करणार नाही, कारण आज जायचं आहे जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर जाणं झालं पाहिजे. नर्मदे हर. तर भरपूर सारे परिक्रमावासी पुढे चालतायत, मी त्यांच्या मागे चालतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तर परतीच्या प्रवासाला सुरुवात ओंकारेश्वरकडे झालेली आहे आता. तर सुरुवात अशी झाली, जंगलातून झालेली आहे. जंगल उतरून जायचं आहे आता. इथून पुढे जंगल नाही आहे, फक्त इथं अमरकंटक येथील जंगल उतरून खाली उतरल्यानंतर पुढे जंगल समाप्त झाल्यानंतर पुन्हा जंगल फक्त 2 ठिकाणी लागतं छोटं छोटं. तिथं पण काही अडचण नाही. आणि हे बघा, पूर्वज कसे खात आहेत खाली. भुका लागलेलं वाटतं यांना. नर्मदे हर. हे बघा, बसलेत, हे चाललेत. नर्मदे हर. त्रास काय देत नाहीत चालणाऱ्यांना, पराक्रमावासींना त्रास देत नाहीत अजिबात ते. पण आपली पराक्रमावासी त्यांना काही पण टाकतात म्हणून ते जेवतात थोडे. हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर आपण अमरकंटकचं डोंगर उतरून आलेलो आहोत खाली. पुढे सपाटीला आल्यानंतर बघा शेती बघायला भेटते. रस्त्याला घरे पण आहेत, काही भीती नाही. अशी मस्त अशी झाडे आहेत बघा. डोंगर रांगा दिसते तिकडं, त्या अमरकंटक ते डोंगर रांगा आहेत. आपण ते चढून उतरून आलेलो आहोत आणि आता पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. तर आपल्याला कोपरगावच्या माया भेटलेल्या आहेत पुढे आल्यावर. आता मी त्यांच्या सोबत पुढच्या आश्रमापर्यंत जात आहे.
आजचा दिवस असा लागलेला आहे मला की माझ्या माहेरातले सर्व लोक सर्व पराक्रमशी माझ्या माहेरातलेच भेटत आहेत, म्हणजेच महाराष्ट्रातले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर बघा नवीन रोड तिकडनं आहे, पण मी झाडं लक्षात ठेवून जुन्या रोडने जाऊन आता भोईंदर या गावाकडे प्रस्थान करत आहे. आणि सकाळी रात्री विश्रांती तिथे करून पुढे मार्गस्थ होणार आहे सकाळी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण वेळ खूप झालेला आहे. त्यामुळे नर्मदे हर. आणि मोबाईलची बॅटरी शक्यतो टिकत नाही आहे, त्यामुळे लवकरच ब्लॉग एंड करावा लागतो आजचा. नर्मदे हर, नर्मदे हर.